भाष्य करण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे. याविषयीचा निर्णय हे आदरणीय पवारसाहेब नक्कीच घेतील आणि त्या संदर्भामध्ये कोण, का, कसं या तीन गोष्टींचे उत्तरही नक्कीच साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त आम्ही करू. व्यक्ती म्हणून राजकारणात कोणाचा बांधाशी बांध नाही आणि वैयक्तिक अजितदादांविषयी माझं जे मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि वैयक्तिक तुम्ही भेटलात तर मी त्याचं वैयक्तिक उत्तरही देईन. पण पब्लिक प्लॅटफॉर्मवर मी एक जेव्हा पब्लिकली भूमिका घेतलेली आहे तेव्हा पब्लिकली भूमिका घेऊन मी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करू इच्छितो. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये वाद पाहायला मिळतोय. माजी मंत्री विजय शिवतारेंनी भूमिका घेतलेली आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही. 20 वर्ष आम्ही पवार कुटुंबाशी संघर्ष करतोय. मग ते शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील या दोन्ही पवारांना मी निवडणुकीमध्ये मदत करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यानंतर की मी अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करू शकतो. महायुतीमधली भांडणं चव्हाट्यावरती येत आहेत की किंवा पवारांचा जो 20 वर्ष संघर्ष केलेला आहे ते खतखत कुठेतरी आता बाहेर येते. मला वाटतं मी माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांचं विधान मी पाहिलेलं नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. परंतु महायुतीमध्ये एकवाक्यता नाही ही गोष्ट तर सर्व स्पष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा रोज महायुतीतला एक पक्ष हा आमच्याकडे उमेदवारी आली पाहिजे ही भूमिका मांडत असतो. यामध्ये फार गरजेचं लक्ष देण्याची बाब अशी आहे की उद्दिष्ट काय. महायुती जेव्हा ही निवडणूक लढते तेव्हा एक पाशवी सत्तेच्या दृष्टीनं चाललेली वाटचाल आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत असताना महायुतीमध्ये 3 जणांची तोंड 3 दिशेला दिसतात. असं विचारलंय कलाकारांना. मला वाटतं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं जर नाव चर्चेत येत असेल तर मोठे अभिनेते आहेत. परंतु मग माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडवगण फराटा इथल्या सभेत जे विधान केलं होतं त्याला स्वतःच दादा आपला शब्द फिरवतील असं मला वाटत. पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलं ते म्हणतात की आता पुन्हा वनवास नको. जनतेला त्यांनी विचारलं की आता तुम्ही माझ्यासोबत आहात का. तर ही जी उद्विग्नता भाजपच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते आपल्याला बघा. पंकजाताई या अत्यंत लढवय्या नेत्या आहेत आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा एक फार मोठं योगदान महाराष्ट्राला सुद्धा आहे आणि त्यांचा एक फार मोठा चाहता वर्ग आजही आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधली उद्विग्नता ही भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हाच समोर आली. अनेक जणांनी मिळालेलं लोकसभेचं तिकीट परत केलं. अनेक जणांनी राजकीय संन्यास घेतला. अगदी कोविडच्या काळामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी सुरुवातीला केली होती ते डॉक्टर हर्षवर्धनजी यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलं. दिल्लीतल्या ज्या मंत्री होत्या मला वाटतं खासदार मीनाक्षीजी लेखी यांचं तिकीट नाकारण्यात आलं. जयंतजी सिन्हा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. जेव्हा भारतीय जनता पक्ष एकीकडे अब की बार 400 पार असा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नारा देतो त्याचवेळी जेव्हा मिळालेलं तिकीट लोक परत करतात भारतीय जनता पक्षाचे नेते हे राजकीय संन्यास घेत आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल ही गोष्ट स्पष्ट होते. मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते लोकसभा निवडणूक समोर असताना राजीनामा दिला नाही देशातील. नाही, खरं तर ही अत्यंत पेचाची गोष्ट आणि त्यांनी राजीनामा का दिला याची कारणं जेव्हा समोर अगदी स्पष्टपणे येतील कयास अनेक जण बांधतात की सगळ्याच स्वायत्त संस्थांवर एक अप्रत्यक्षपणे एक पाशवी पकड किंवा एक दबाव हे त्याचं कारण आहे का. हे येणाऱ्या काळामध्ये जर स्पष्ट झालं तर ती गोष्ट आणखी स्पष्टपणे समोर येईल. मागच्या चंदीगडच्या महापौर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका हँडल केल्या गेल्या हे आपण सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवलं आणि त्यामुळे एकूणच लोकशाही प्रणालीवर प्रश्नचिन्ह हे निर्माण होते. आणि अशा पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी जो राजीनामा दिलेला आहे हे पाहता देशाची वाटचाल कुठल्या दिशेने चालली हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. शिरूर लोकसभेमध्ये 5 महायुतीचे उमेदवार आमदार आहेत आणि एकच राष्ट्रवादीच्या पक्षाचे आमदार आहेत आणि 2च नगरसेवक बाजूला बसले ते तुमच्या बाजूने बाकी सगळे अजितदादा काढले. कशी बांधणी निवडणुकीची करणार काही वेगळं नाहीये. 2019ला जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली तेव्हा सुद्धा एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. 5 आमदार विरोधातले होते. मला वाटतं सेम सिच्युएशन पुन्हा आहे. त्यावेळी 2019ला निवडून आल्यानंतर आधी 1-5 होतं
नंतर 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले, एकच विरोधी पक्षातला राहिला. आता सुद्धा 2024 नंतर 1-5चं पुन्हा 5-1 करू. तुमच्या मतदारसंघामधला प्रश्न आहे की दिलीप मोहिते आणि शिवाजीराव आढळरावांचं भांडण हे सगळ्यांना समजूत होतं. 2 दिवसांपूर्वी आढळराव त्यांच्या घरी गेले. ते अजित पवार गटात जाणार अशी चर्चा, मात्र दिलीप मोहिते वारंवार सांगतात की मी त्यांचं काम करणार नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही दिलीप मोहितेंची मदत घेणार किंवा ती संधी मिळून काय आवाहन कराल दिलीप मोहिते? मला असं वाटतं की रणनीती ही इम्पॅक्टमध्ये दाखवायची असते, ती सांगण्याची गरज नसते. म्हणजे ते जवळपास निश्चित झाले असं म्हणायला हरकत? कसं काही सगळ्याच गोष्टी सांगितल्याच्या त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये, परंतु दिलीप मोहिते हे एक अत्यंत अनुभवी नेते आहेत. त्याचबरोबर एक स्पष्ट वक्ता असलेला एक नेतृत्व आहे आणि त्यांचं मला काय मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये पुढे कोण समोर उमेदवार येतो त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवू. नाही, सुप्रीम कोर्टाने आज एक मोठा निर्णय घेतला. एसबीआयने जो इलेक्ट्रल बॉन्ड्सचं एक्सटेन्शन मागितलं होतं जाहीर करण्यासाठी, ते रिजेक्ट करून लगेच तातडीनं ऑफिस आवर्स संपायच्या आतमध्ये सबमिशन करायला लावले. तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे आणि याचा कुणाला स्ट्रेट अवे फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? माननीय